रील स्टार होणं, क्रिएटर होणं आणि झालेल्यांचं त्यांच्यासारखं होणं आणि झालेल्यांचं त्यांच्यासारखं होण्यासारखं स्वप्न बघणं. रील्स बनवणं, रील स्टार होणं, क्रिएटर होणं आणि झालेल्यांचं त्यांच्यासारखं होण्यासारखं स्वप्न बघणं हे खूप सोपं आहे मित्रांनो. पण याच्या पाठीमागची जी काही तुमची पराकाष्ठा आहे, याच्या पाठीमागची जी काही तुमची मेहनत आहे ना, ती खूप वाईट आहे. इथपर्यंत पोचायचं असेल ना, तर तुम्हाला अनेक गोष्टींना संघर्ष करत करत तिथं जावं लागतं. आज जे पण हे मोठमोठे क्रिएटर आहेत ना, त्यांचा थोडा अभ्यास करा. त्यांची सुरुवात बघा कुठून झाली, त्यावेळेस ते आज त्या ठिकाणी आहेत. अनेकांना, माझ्या गावाकडच्या मित्रांना असं वाटतं की 4-2 व्हिडिओ बनवावं आणि इथं क्रिएटिव्हिटी आपली दाखवावी, आपली कला दाखवावी आणि फेमस व्हावं, प्रसिद्ध व्हावं. पण हे इतकं सोपं नसतं मित्रांनो. इथं आपली कला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अगोदर आपल्याला बेनलाज व्हावं लागतं. तुमच्या घरच्यांचे बोलणे, नातेवाईकांचे टोमणे, गावातल्यांचं तुमच्याकडे बघणं, या सगळ्या गोष्टी इग्नोर करून कुठेतरी आपल्याला प्लॅटफॉर्मवरती यावं लागतं. आयुष्यातला उमेदीचा काळ याच्यामध्ये द्यावा लागतो, वेळ आपला सगळा याच्यामध्ये द्यावा लागतो. एक वेळ अशी येते की आपल्याला सगळं संपल्यासारखं वाटतं, पूर्ण स्वप्नांचा आपल्या चुराडा झालाय अशी पण परिस्थिती आपल्याकडे येते. पण त्याही परिस्थितीत आपल्याला उभं राहिलं पाहिजे, उभं राहता आलं पाहिजे. तर तुम्ही या क्षेत्रात टिकू शकता. नाही तर मी अगोदरही सांगितलेले, हे म्हणजे घर जाळून केलेलं कोळशाचं दुकान आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, इथपर्यंत पोचायचं असेल तर आपल्या उमेदीचा काळ, वेळ याच्यामध्ये खर्च होतोच. फक्त आपल्या स्वप्नांना टार्गेट करा. आपलं संयम ठेवा. संयमाशिवाय इथं काहीच नाही. आज तुम्ही चालू केलं तर पुढच्या वर्षी तुमचं काहीतरी नाव असेल, काहीतरी तुमची ओळख असेल. पण आज सुरू केलं आणि 2 महिन्यात किंवा 4 महिन्यात, 2 दिवसात असं काही होत नाही. इथं वेळ द्यावाच लागतो. रील्स बनवणं, रील स्टार होणं, क्रिएटर होणं आणि झालेल्यांचं